नवीन फाटक नाशिकला पण नक्कीच पाहिलं सोपान पडबळ लेफ्टी राईटी जोडीची मात्र मैदानामध्ये आहे. मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट आहे. खोदून काढलाय समोरच्या व्ही शेप मध्ये नवीनचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू सीमारच्या बाहेर षटकार साधावात. बॅटच्या पुढे टाकलेला चेंडू बॅटचा फेस ओपन केला सरळ बॅटने समोरच्या व्ही शेप मध्ये नवीनच्या बॅट मधनं मात्र षटकार आलाय. पहिला चेंडू डॉट चांगल्या चेंडू सन्मान दिला. दुसऱ्या चेंडू नक्कीच पाहिलं बॅटच्या पुढे होता त्यामुळे नक्कीच नवीनचा एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. षटकार आहे. हो पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती बाउन्स केला. चेंडू नक्कीच गुलीवरती टाकला. चेंडू टप्पा पडला तर नक्कीच बाउन्स घेतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. शेडणी गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य प्रकाश भाऊ राऊत या देखील मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. याप्रमाणे शेडणी गावचे उपसरपंच सन्मान्य गोरखभाऊ शिंदे या देखील मान्यवरांचं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. शेडणी गावचे माजी सरपंच सन्मान्य तुषारभाऊ राऊत या देखील मान्यवरांचं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. खेडणे गावचे दंडमुक्ती अध्यक्ष दगडूनाना पडबळ या देखील मान्यवरांचं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. खेडणे गावचे उद्योजक सन्मान्य सतीश भाऊ सुतार या देखील मान्यवरांचं शुभागमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. याच निमित्तानं आपण एक पाहतोय घटसिंग भाई देखील मान्यवरांचं शुभागमन होता. आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा जाऊया मैदानामध्ये. आपण नक्कीच पाहिले एक चान्स मात्र तिथे आला होता. जेल सुटला गेला आता पाहिलं नक्कीच काऊ खाली चेंडू ट्रॅव्हल झाले. आधीच सिंग प्रयत्न करतायत. चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत पाहिलं तर एक सिंगल मात्र संपते. षटक मात्र संपते. पहिलं एक षटक संपतायत. दापल काबरती धावा आहे त्या केतनभाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन जाणलेली शिरवली संघाच्या बिनबाद 17 धावा दापल काबरत्या. पहिल्या षटकामध्ये आपण नक्कीच पाहिलं. पहिल्या चेंडू डॉट आला त्यानंतर नवीनचं आक्रमण पाहायला मिळालं. एक जेल देखील त्या ठिकाणी संतोषच्या हातामधून सुटला आणि तिथे मात्र पाहिलं तर 17 धावा या दापल काबर षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. षटक क्रमांक 2 घेऊन आपण नक्कीच पाहिलं तर गोलंदाजच्या मार्कवरती संतोष गावडेचं मात्र गोलंदाजच्या मार्कवर षटक आणि मात्र स्ट्राईक केलेला असणारे नवीन फाटक. पहिल्याच मॅचमध्ये आपण नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये एक भन्नाट टचमध्ये नवीन पाहायला मिळतं. सुंदर फटके त्याच्या बॅटमधून येतात. लेट्स प्ले हिटमत होती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला चेंडू फटका फसला चेंडू डावे सोपान. तिथे आज नवीन मात्र नशीब घेऊन आलाय. पुन्हा एकदा गडबड पाहायला मिळते. 2 धाबाच्या मात्र पडून पूर्ण या आधीच्या ओव्हरमध्ये पाहिलं सोपान बॉलिंग करत होता. संतोषने जेल सोडला. आता संतोष बॉलिंग करतोय. सोपानने जेल सोडलाय. परंतु जीवनदान नवीनला दिलं गेलंय. क्रिकेट या खेळामध्ये असं म्हटलं तर जीवनदान देणं फार घातक ठरू शकतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि युद्धाच्या मैदानामध्ये जीवनदान हे फार घातक ठरू शकतात. इथं नवीन फाटकला जीवनदान दिलं गेलं. 2 जीवनदान आहेत. इथून पुढचा खेळ जो मात्र कसा असणार आहे हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय. मागच्या चेंडूवरती जेल सुटलाय आणि नवीनच्या बॅटमधनं पुढच्या चेंडूवरती चौकार आहे. 4 धाब्यांवरती आपलं पुढे सरसावताय. 23 धाबा दापल काबरती आज नवीन फाटकचं मात्र आक्रमण पाहायला मिळत आहे. लगातार नक्कीच असेल तुम्ही जीवनदान देत गेलेत नक्कीच समोर तुमच्यापासून फार दूर जाऊ शकतो. त्यामुळे नक्कीच एक मोठ्या बॅटरला जीवनदान दिलंय. परंतु आता कमबॅक करायचं आहे. 23 धाबा दापल काबरती षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना आपण पाहतोय 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले षटक क्रमांक 2 सुरू असताना 23 धाबा दापल काबरती आहेत. पुन्हा एकदा लोअर फुलटर मात्र बॅटवर चेंडू आला नाही. आहे त्या ठिकाणी ऑन साईडला चेंडू मात्र सर्कलमध्ये अडवलं जातोय. चेंडू मात्र अडवेल फेकेल तोपर्यंत कोणती धाव नाही आहे. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि तिथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय.
फुलटॉस पण क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा एकदा रनआउट चान्स, रनआउटचा चान्स. फेकी थोडीशी स्लो पाहायला मिळते आहे. त्यावरती एक सिंगल पळून पूर्ण होतील. सिंगलचं 24 धावा दापल का बरं. नवीन बॅटर आपण एक मात्र सोपान जे मध्ये स्ट्राईक खेळलात. पहिला चेंडू मोठी फटका खेळायचा होता. बॅकची कडा या स्टँड मागे सुरेख कामगिरी प्रदीपची पाहायला मिळते आहे. फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला सोपान पडबळ बॅक टू द पविलियन. मात्र विकेट पाहायला मिळते. पहिल्या चेंडू नक्की ते फेस करते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं नक्कीच चेंडू आला. बॅट नक्कीच आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बॅटवर चेंडू आला नाही. बॅटला एज घेऊन नक्की एस्टनच्या मागे चेंडू ट्रॅबल झाला आणि विकेट मागे आपण नक्की पाहिलं संघनायक प्रदीप बारीक जोरीचं नक्की सुंदर कामकाज पाहायला मिळत आहे. विकेट बाहेर नक्की त्यांना पाहायला मिळाली आहे. बॅट्समन नेम निलेश जाधव. निलेश जिमात आता स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला मिळणारी पहिली विकेट आली आहे. एका साईडला बॉल नवीनच्या बॅट पण धावा येतात परंतु या षटकामध्ये मात्र संतोषने कमबॅक करून दिले. 5 चेंडू आतापर्यंत हाताळतो आहे. 7च धाबा खर्च केला. एक बॅटर देखील त्यांनी बाद केला. संतोष मात्र षटकामध्ये धाबा नक्कीच रोखल्यात. 24 धाबा दापल कबरचे एका गडच्या मोबदल्यामध्ये निलेश जे मात्र ऑन स्ट्राईक असणार आहे. मात्र आपण नक्कीच पाहिलं बॅकफुल जाऊन पंच करतो. पॉईंट डोक्यापर्यंत खेळायचा होता पूर्ण नक्की पाहिलं. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू आलसा झपकन जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल नक्कीच षटक मात्र संपत जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. दापल कबरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये केतन भाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदिवली शिरवली टीमच्या 24 धावा दापल कबरत्या. या षटकामध्ये पहिला सुंदर गोलंदाजी संतोषची पाहायला मिळते. फक्त 7च धाबा खर्च करतोय. एक गडी देखील त्याने बाद केलाय. कमबॅक मात्र करून दिले. धाब्यांना नक्कीच ब्रेक लावण्याचं काम मात्र या षटकामध्ये संतोषने केलंय. षटक क्रमांक 3 ला होणारी सुरुवात. षटक क्रमांक 3 घेऊन आपण गोलंदाजीच्या मार्कवरती सांघिक तिसरं वैयक्तिक कोट्यामधलं षटक क्रमांक 2 घेऊन सोपान जोरी जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आला. चला स्पीडअप करायचं. फिल्डिंग टीम स्पीडअप करायचं. थोडं स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम थोडं विनंती थोडं स्पीडअप करायचं आहे. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. सोपान जोरी जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आला. षटक क्रमांक 3 ला इथे मात्र सुरू होणार आहे. स्ट्राईक एंडला नवीन फाटक. हो पहिला चेंडू गती गती स्पीड पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू डॉट बॉल आला. 24 धाबा दापल कबरती आहे आणि त्या 24च्या 24 धाबा नवीन फाटकच्या बॅटमधून आल्यात. परंतु आपण सोपान जोरी गोलंदाजीच्या मार्कवरती आला. पहिल्या चेंडू मोठं प्रश्न मात्र नवीनच्या पुढे उभं करून ठेवले. पहिला चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडूने फक्त उंची प्राप्त केली आहे. सोपान सोपान ओ हो स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय गोलंदाज. बाउंड्री लाईनच्या खेळाडूकडनं कुठलेही प्रयत्न पाहायला मिळाले नाही. सोपानने उलट्या दिशेने जाऊन प्रयत्न केले परंतु उलटा झेल घेणं फार क्रिकेट या खेळामध्ये अवघड असतं. परंतु समोर आपण नक्की पाहिलं प्रदीप आहे त्यांनी नक्कीच कुठलाही प्रयत्न केला नाही. त्यांच्याकडनं जर का प्रयत्न झाला असता झेल होऊ शकला असता परंतु नक्कीच पाहिलं. पुन्हा एकदा 2 धावाच्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांसह 26 धावाच्या मात्र दापल कबरती असणार आहेत. पुन्हा एकदा फटका समोरच्या बी शेप मध्ये. आता मात्र प्रदीप दोरी चेंडूपर्यंत पोहोचतेत. चेंडूपर्यंत पोहोचलाय. अडवतोय फेकतोय. त्याबरोबर आलेली एक सिंगल आहे आणि या सिंगलचं 27 धावा दापल कबरती. आपण एक वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये जी धावसंख्या नक्की जबरदस्त 17 धावा दापल कबरती होती. षटक क्रमांक 2 मध्ये संतोषने त्या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम केलंय. आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र या षटकामध्ये आहे. सोपान जोरी नक्कीच करताना पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा निलेश जाधवचे स्ट्राईक एंडला ओ इथं नक्कीच फटका खेळायचा होता खेळाडू आहे त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहतो चेंडू अडवतोय परंतु नक्कीच पहिल्या आटेमध्ये चेंडू हातामध्ये आला नाही अडवला फेकला तोपर्यंत एक सिंगल पळून पूर्ण होत्या आणि या सिंगलचं 28 धाबा शेदा पलकावरती असणार आहेत तुम्ही पाहताय चौंडाई सेवा क्रिकेट क्लब शिडानी आयोजित शिडानी कर्नाटक 2026 या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक पहिला मॅच क्रमांक पहिली जी मात्र सुरू आहे आणि एक सुरेख आयोजन जे मात्र आपण नक्कीच पाहतो शिडानी टीम कडनं पाहायला मिळते पुन्हा एकदा फटका बसला चेंडू हवेत तिथे मात्र गॅप बाला मोठा आहे चेंडू वन बाउन्स मार्शच्या बाहेर खणखणीत चौकार 4 धाबा आहेत 4 धाबा ज्या नक्कीच पाहायला मिळत आहेत चौकार नक्कीच 32 धाबा त्या पलकावरती एका साईडला नवीन पाठकच्या बॅटमध्ये नक्की धाबा येत आहेत रिबसचा अटेम्प्ट करायचा होता चेंडू पायावरती आदळतोय नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो चेंडू नक्कीच बुंडा टाकलेला चेंडू आपण पाहिला आणि त्यावरती आलेली एक सिंगल नक्कीच आपण पाहतो दापल कबड्डी धाबा त्या एका गरड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा नक्कीच खेळ संपला आणि केतन भाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदिवली शिरोली संघाच्या नक्की दापल कबड्डी पाहायला मिळतात 33 धाबा समजा दापल कबड्डी आहेत अजूनही 12 चेंडूंचा खेळ जो मात्र पहिल्या डावामधला बाकी आहे आणि त्या 12 चेंडूमध्ये पाहायला गेले किती धावा नक्कीच बनवले जातील किती धाब्यांचं टार्गेट जे मात्र भारत संघासमोर ठेवलं जाईल हे मात्र पाहायचं आहे षटक क्रमांक 3 ला होणाऱ्या सुरुवात आणि षटक क्रमांक 3 घेऊन आपण नक्कीच पाहतोय सचिन मेंगडे जे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत षटक क्रमांक 34 घेऊन सचिन मेंगडे गोलंदाजी मागले गॅप मध्ये फटका खेळ रक्षक तिथे मात्र बीच में से मिली दरार और ये मिल गए रन 4 चौकार 4 धावा 4 रन्स पहिल्या चेंडूवरती आपण नक्कीच पाहिलं गॅप तिथे भला मोठा गॅप होता गॅप मध्ये नक्कीच नवीनने ओळखला चेंडूमध्ये नक्कीच गॅप मध्ये प्लेस केला आणि चौकार आपण पाहिलं तर 37 धावा ज्या आपण काबरती आहेत पुन्हा एकदा बॅटची कडा तिथे झेलचे कुठलेही प्रयत्न पाहायला मिळाले नाही चेंडू वन बाउन्स टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि झेल सुटलाय चेंडू डिक्लेअर होऊन जातोय एक धाव डिक्लेअर असणार आहे 38 धावा दापल खबरती आहेत सचिन मेंढे नक्कीच गोलंदाजी मार्क झाले पहिल्यांदा नक्कीच आपण पाहिलं चौकार जरूर आल्या परंतु नंतर एक सिंगल नो बॉल पाहायला मिळतोय ओव्हर स्टे नक्कीच फ्रंट फुटचा नो बॉल जे मात्र नक्कीच मुख्य पंच गवताना पाहायला मिळतात आणि नो बॉलचं 39 धाबा दापल कबरत्या पुढील चेंडूवरती मात्र आता फ्री हिटची संधी असणार आहे फ्री हिटचा बॉल आहे एका साईडमध्ये नवीन फाटक 18 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी नक्की आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे 39 धावा दापल कबरत्या त्यातल्या 36 धावा नवीनच्या बॅटमधून आल्यात वन साइडेड प्रवीण नवीन बॅटिंग करताना पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा बुंद्यातला चेंडू उडवलाय आणि लँड केलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावा आहेत या षटकारामध्ये 45 धाबा दापल कबरत्यात 19 चेंडू आणि 42 हातावर नक्की नवीनच्या बॅट मिळाल्यात या स्पर्धेमधलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक नवीनच्या बॅटमधनं येणार का हे मात्र पाहायचे का भारत संघ नक्की त्याला रोखून ठेवणार नक्की आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबरबान फटका केलाय गॅप मध्ये ढकललाय संतोष प्रयत्न करतोय अंतिम क्षणी नक्की प्रयत्न संतोषने केले परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धाबा आहेत 49 धावा दापल कबरत्या 20 चेंडू आणि 46 आतापर्यंत नक्कीच नवीनच्या बॅटवर सुरेख बॅटिंग नवीनची पहिल्या नक्की सकाळी सत्रामध्ये पाहायला मिळते आहे पहिल्याच मॅच मध्ये आहे नवीनच्या बॅटमध्ये नक्कीच धाबा येतात एकोणपन्नास धाबाच्या मते दापल कबरती स्लोवर बान तिथे मात्र बॅटची कडा
गोलंदाज बाद नवीन फाटक. बॅक टू द पवेलियन. एक चेंडू बाकी आहे शेवटचा. 5 चेंडूंचा खेळ झाला. लेवल कबड्डी 49 धाबा आहे. नवीन बॅटर पण पाहते अनिकेत पडबड. सुमात्राचा स्ट्राईक एंडला असताना नवीनला बाद केले गेले. 21 चेंडू आणि 46 धाब्यांची सुंदर खेळी नवीनच्या बॅटमधनं आली. आता नवीनला परताब लागता. तर नवीन बॅटर अनिकेत पडबड स्ट्राईक एंडला आहेत. काय होणार आहे शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. फटका जर खेळल्याच्या मध्ये आधी सिंग प्रयत्न करतोय. वन बाउंड चेंडू कलेक्शन वा पास सुंदर नक्कीच फिल्डिंग पाहायला मिळत आहे. चेंडू अडवलाय फेकलाय आणि पण एक षटक क्रमांक संपत जाईल. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर त्यापल कबड्डी दाब आहेत त्या केतनबो पाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदिवली शिरोली संघाच्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 50 धाबा सदापल कबड्डी त्यात षटक क्रमांक शेवटचं पहिल्या डावामधलं अंतिम षटकाला सुरुवात होणार आहे. त्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. 50 धाबा दापल कबड्डी षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक घेऊन आपण नक्कीच पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अथर्व पहिल्या चेंडू आपल्याला नक्की डॉट बॉल टाकताना पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती हाताळला गेलाय. पहिला चेंडू डॉट आहे. अनिकेत पडबड स्ट्राईक एंडला. अंतिम षटकामध्ये मात्र धावा मात्र बनवायच्यात. किती धाब्याचं नक्की टार्गेट देणार आहेत हे मात्र पाहायचं आहे. सोडून दिलाय पंच दंडित करतात. मुख्य पंच नक्कीच कळवतात. मुख्य पंचांनी कळवलाय व्हाईट बॉल. रिव्ह्यू आहे का? फेकीसाठी आहे. वाईट साठी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंच कवतात. डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळेल. 50 धाबा दापल कबड्डी त्यात पुढचा चेंडू हा देखील खोलोटा होदून काढलाय. समोरच्या बी शेप मध्ये सोपान प्रयत्न करतोय. सोपान चेंडू कलेक्ट करतोय. फेकी केली जाईल. कलेक्शन अथर्वचं नॉन स्ट्राईक एंडला मात्र फलनं धाव बाद आहे. धक्का क्रमांक तिसरा. निलेश जाधव बॅक टू द पवेलियन. फुल टॉस फक्त दिशा दाखवली आहे आणि चेंडू कबरच्या डोक्यावरनं डीप कबरला. षटकार 6 धाबा आहेत. या षटकारामध्ये 57 धाबा दापल कबड्डी आहे.
बातम्या स्पर्धेच्या निमित्तानं अक्षयदादा येनपुरे देखील मान्य शुभागमन आपल्याला देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सत्तावन्न धावा दापल काबरती आहे. अनिकेतच्या बॅटमध्ये एक षटकार तर आलाय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. फटका खेळल्याबरोबर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव डिक्लेअर. 58 धावा दापल काबरती आहेत. अंतिम शेवटचा एक चेंडू जो मात्र बाकी असणार आहे. शॉर्टपिच चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू उडवलाय. प्रदीप प्रयत्न करतोय. अंतिम चेंडूवर येणारे विकेट्स. 58 धावा दापल काबरत्या. 59 धाब्यांचं टार्गेट मात्र शिवशंभू क्रिकेट क्लब बादस या संघासमोर ठेवलं गेलंय. चला केतन भाऊ पाठक स्पोर्ट फाउंडेशन चालू टीम आपली फिल्डिंग लावून घ्या. यापुढे होणारी मॅच पौर त्यांच्या विरुद्धमध्ये जय गणेश मुळशी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला टॉस साठी कॅप्टन या. जय गणेश मुळशी टीम कॅप्टन टॉस साठी पाठवून द्या. पुढील मॅचचा टॉस शेडणी गावचे तंटमुक्ती अध्यक्षांमध्ये दगडूनाना पडबड या मान्यवरांच्या हस्ते आपण नक्कीच पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. पुढील होणारी मॅच जय गणेश मुळशी त्यांच्या विरुद्धमध्ये पौड या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. नक्कीच टॉस करतोय. टॉस झालाय. टॉस जिंकलाय. पौड टीमने टॉस जिंकलाय. प्रथमतः बॉलिंग हा निर्णय कळवलाय. तर बॅटिंग असणार आहे जय गणेश मुळशी टीमची. मध्ये आपण नक्की दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय.
दुसऱ्या डावाला होती सुरुवात. सेकंडला पाहिलं प्रदीप नॉन सेकंडला आदित सिंग. मुली मार्कवरती नवीन फाटक. मॅचला मात्र होती सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस पगडीच्या दाखवली आहे. डीपला खेळाडू नक्कीच प्रयत्न करतो. चेंडू आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या जवळ आणि तिथे चुकी झाली आहे. चेंडूने सीमारेषा ओलांडल्या. चौकार 4 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण नक्कीच पाहिलं चुकी होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 4 धाब्यांमध्ये नक्की सुरुवात केली. धाब्यांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. 4 धाबा दापलकावरती आहे. 29 चेंडूने आता मात्र 55 धाब्यांची गरज आहे. 59 धाब्यांचं टार्गेट जेव्हा दिलं गेलं. 4 धावा नक्की पहिल्या चेंडूवरती. एका साईडला प्रदीप, दुसऱ्या साईडला आदित सिंग ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा हा नक्कीच अचूक टप्प्यावरती हाताळला गेलाय. हो शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावची मात्र डिक्लेअर असणार आहे. सहा धावाच्या मात्र आपण नक्कीच दापलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा आधी रिव्हर्सचा अटेम. रिव्हर्स खेळायचं होतं. तिथे मात्र आपण पाहतोय लेग बाय स्वरूपामध्ये जी धाव दापल जोडली आहे. डेक्लेमध्ये की चेंडू जातोय. एक धावची मात्र आपण पाहतोय आणि 7 धावाच्या मात्र दापलकावरती असणार आहेत. षटक क्रमांक नक्कीच 1चा खेळ सुरू असताना पाहतोय 7 धावा दापलकावरती आहे. दोन्ही संघामध्ये आपण नक्कीच पाहिलं आज काही प्रमुख खेळाडू अनुपस्थित आहेत. परंतु देखील तरी देखील जेवढे संघ नक्कीच जेवढे खेळाडू आहेत ते सर्वच खेळाडू घेऊन मात्र आपण मैदानामध्ये पाहतो नक्की दोन्ही संघ उतरलेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फटका बसला. चेंडू हवेत आणि तिथे मात्र आपण पाहतोय षटकार 6 धावा आहेत. तेरा धावा दापलकावरती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदित सिंगचा बार. चेंडू सीमारेषे पार. षटकार 6 धावा आहेत. षटक मात्र संपलंय. पहिलं एक षटक संपतंय. दापलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. शेवटचे 24 चेंडू 40 धाब्यांची गरज. 24 चेंडू आणि 40 धावा. एकोणीस धावा दापलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 40. पहिला चेंडू फुल टॉस. तिथे चेंडूने उंची प्राप्त केली आहे. रक्षक नवीन आलाय चेंडूच्या खाली. टिपतोय झेल. फलंदाज बाधक क्रमांक पहिला प्रदीप. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. अथर्व जो मात्र मैदानामध्ये येणारा. प्रदीपला मात्र नक्कीच बाद केले गेले. पहिला चेंडू फुल टॉस. नक्कीच त्यामुळे चेंडूने फक्त उंची प्राप्त केली. अंतर कापत नाहीये चेंडू. या ठिकाणी नक्कीच नवीनचा सुरेख झेल पाहायला मिळतो. फलंदाज नक्कीच धक्का क्रमांक पहिला बॅटर नक्की तंबूच्या असायला परतवला गेलाय. नवीन बॅटर अथर्व जो मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. 40 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. 19 धावा आता नक्की पहिल्या षटकामध्ये आदित सिंगच्या बॅटमधून आल्यात.
परंतु एका साईडला विकेटने घेताना पाहायला मिळते. प्रदीप मात्र नक्कीच बाजूतोय. अथर्व साय खेळला षटक क्रमांक 2 घेऊन प्रथमेश पडबळ आलाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र नक्कीच मिळवून देतोय. फुलटॉस नो बॉल. बीमर आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धाबा. बीमर आलाय. नो बॉल. पुढील चेंडूवरती मात्र फ्री हिटची संधी बंद बाउन्स देखील बंद करतात. चोवीस धाबा दाखल कबड्ड्या. बीमर नो बॉल आलाय. फ्री हिटची संधी स्ट्रायकरला पुन्हा एकदा अथर्व आलाय. पहिल्या चेंडू चौकार आहे. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा फटका फसला म्हणून विकेट मागे जेल टिपला जाईल. परंतु आपण नक्कीच पाहिलं तर कोणती नुकसान नसणार विकेट असं फ्री हिटचा चेंडू आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 24 धाबा दाखल कबड्ड्या. 22 चेंडू आता मात्र 35 धाब्यांची गरज. 22 चेंडू आणि 35 धाबा मात्र विजयासाठी बनवायच्यात. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफला चेंडू जातोय. सरळ सीम मार्शी बाहेर. सुरेख फटका पाहायला मिळतोय. षटकार 6 धाबात. सुरेख आणि सुरेख फटका पण नक्कीच अथर्वच्या बॅट मधनं पाहायला चेंडू आला नक्की उंची होती आणि चेंडूला नक्कीच पंच केलंय. समोर लॉंग ऑफला आपण पाहतोय. षटकार येतोय. षटकाराचं 30 धाबा दाखल कबड्ड्या. आता मात्र अजून समीकरण जवळचा प्रयत्न नक्कीच वाद्य संघाचा पाहायला मिळतोय. 21 चेंडू अजून 29 धाब्यांची गरज आहे. 21 चेंडू आणि 29 धाबा. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. आडव्या बॅटने खेळत होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळतोय. 30 धाबा दाखल कबड्डी स्थिर आहेत. 20 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज आहे. 20 चेंडू आणि 29 धाबा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. पुढील दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. पौड टीमची फिल्डिंग आहे. त्याच्या एका मोठ्या संघाची बॅटिंग असणार आहे. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू सरळ सी मार्शी बाहेर. षटकार 6 धावा आहेत. छत्तीस धाबा ज्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. षटक क्रमांक पहिल्यामध्ये 19 धाबा आल्या. षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये जवळजवळ 17 धाबा आल्या. पहिल्या चेंडूवरती आपण नक्कीच विकेट्स मिळवली होती प्रथमेशने. परंतु त्यानंतर आपण नक्कीच पाहिले तर नक्कीच थोडेसे खराब चेंडू येतात आणि त्यावरती आपल्याला नो बॉल देखील आला. 2 षटकार देखील आले आणि आपण पाहिलं तर 36 धाबा दाखल कबड्ड्या. 19 चेंडू 23. पुन्हा एकदा नो बॉल. फटका तर खेळलाय. डिप्स करले नक्कीच नवीन चेंडू अडवतोय. चेंडू असतोपर्यंत 2 धाबाच्या मात्र पडून पूर्ण आहे. 9 प्लस 2 धाबा 39 धाबा दाखल कबड्डीमध्ये फ्री हिटची संधी असणार आहे. दोन बीमर नक्की झाले. गोलंदाज मात्र नक्की पाहिलं बदलला जाईल. षटक क्रमांक नक्की 2चा आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे. निलेश जाधव जे मात्र गोलंदाजच्या मार्कवरती अंतिम चेंडू घेऊन फुल टॉस. तिथे मात्र चेंडू जातोय गॅप मध्ये. चौकार 4 धाबा आल्यात. षटक मात्र संपत दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 43 धाबा दाखल कबड्डी. 18 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 16 धाबा ज्या मात्र आता विजयासाठी बनवायच्यात. पहिल्या पाहिलं तर ठाणे श्री संघासाठी थोडासा महागडा ठरतो आहे. जसं खर्च केल्या गेल्या आपण नक्कीच पाहिलं तर 7 खेळाडूमध्ये नक्की त्यांची टीम आज खेळते आहे. बरेचसे खेळाडू नक्की त्यांचे आज अनुपस्थित आहे. अक्षय पडबळ दोन्ही अक्षय आपण नक्की पाहिलं आज नाही आहेत. राहुल फाटक नाही आहे मॅच टीम मध्ये. मनोहर फाटक नाही आहे. नक्की त्यांचे प्रमुख 4-5 खेळाडू ज्या मात्र आपण पाहतो नक्कीच आज आपल्याला गैरहजर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. नवीन फाटक गोलंदाजच्या मार्कवरती आलाय. स्ट्रायकरला आदित सिंग आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाते मुख्य व्यासपीठाला सलामी करत. षटकार 6 धावा आहेत.
पुन्हा एकदा बिग हिट. स्लॉट मधला चेंडू अला तसा बिरकावून दिलाय बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार 6 धावात. लगाती 2 षटकार. आता फक्त 4 धाबींची गरज आहे. चला पौट टीम रेडी राहायची. आपली फिल्डिंग आहे. जंगलेश मुळची टीम आपल्या डगाऊटचा ताबा घ्या. पुन्हा एकदा फटका खेळलाय. पायावरचा चेंडू आपण पाहतोय. तिथे मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद आहे. आदित सिंग बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर पण पाहते सोपान जोरी जो मात्र ट्राय खेळले असणार आहे. आता मात्र 4 धाबींची गरज आहे. सामना फार सोप्पा करून नक्की पहिल्या 2 षटकामध्येच आदित सिंग आणि अथर्व मेंगडे यांनी करून ठेवला. जवळजवळ पहिल्या 2 षटकामध्ये 43 धाबा आल्या आणि नंतर या 2 षटकामध्ये मला लगातार 202 षटकार आले. तिसऱ्या कमबॅक नक्कीच नवीनने केले. विकेट मिळवली परंतु आता फार उशीर झालाय. 15 चेंडूंनी 4 धाबींची गरज आहे. इथे मात्र कट करायचं होतं. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव जी मात्र डिक्लेअर असणार आहे. डिक्लेअर पाहतोय 56 धावा दाखल काबरती आहे. अजूनही 3 धाब्यांची जी मात्र गरज आहे. तिथे मात्र बिग हिट केलाय. चेंडू हवेत. तिथे रक्षक डाबून ती बॉल आलाय. तिथे मात्र टिपला जाईल. झेल फलंदाज बाद. सोपान बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर पण पाहतोय सचिन मेंगडे जो मात्र नक्कीच मैदानामध्ये स्ट्राईक एंडला असणार आहेत. अजूनही 3 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा नवीन तयार आहे. लगातार 2 विकेट. इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू आपण पाहिलं पुन्हा जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर आहे. षटक मात्र पाहतोय संपलं जाईल. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय. दापल कवरती धावा त्या 57 धावा. शेवटचे 12 चेंडू 2 धाबींची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण नक्कीच पाहिलं. साहिल जो मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. षटक क्रमांक 4 घेऊन 2 धाब्यांची जी मात्र गरज असणार आहे. हो पहिला चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळतो. दिशा भरकटली पण नक्की पाहिलं. पहिल्या चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळण्याचा प्रयत्न होतोय. नक्की दिशा भरकटली. व्हाईट बॉल. आता मात्र एका धाबेची गरज आहे. 58 धावा दाखल कबरती आहे. हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती मारा. चेंडू जसा पडला तर झपकन निघून विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. विशाल साहिल जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 घेऊन आहे. नक्कीच फटका केला. डिपला खेळाडू आहेत म्हणून तोपर्यंत आपण पाहिलं एक सिंगल पळून पूर्ण होत्या. नक्कीच पहिली मॅच जी मात्र संपत्या. पण पहिल्याच मॅचमध्ये शिवशंभू क्रिकेटला भारत टीम नक्कीच विजय मिळवला आणि नक्कीच हार्ड